आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात विविध ठिकाणी विकास कामांना वेग आला आहे। त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 1 अनिल नगर येथे मांडव खडकी ते भुयाच्या मारुतीपर्यंत नुकताच झालेल्या भला मोठा यशस्वी ड्रेनेजच्या कामानंतर आता खराब झालेल्या रस्त्यावर मुरमीकरण करून लेवल करण्याचे काम सुरू झाले आहे। यावेळी प्रभागातील संबंधित काळजीवाहू नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी विकास कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांना सूचना देत चांगल्या दर्जाचे काम त्वरित करावे आणि वहिवाटीपासून गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशा सूचना दिल्या। तसेच प्रभागामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून आणखीन विकास निधी खिचून आणू प्रभागात विकासाची गंगा वाहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं। यावेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी त्यांचे आभार मानले। तर पाहूया काय म्हणाले ते। आरिफ खान राहणार अनिल नगर कॉटेज हॉस्पिटल शेजारी 2 महिन्याखाली ड्रेनेजचं काम इथलं चालू होतं। तर नगरसेवक अक्षय गंगेकर यांच्या पाठपुराव्याने इथं मुरुम टाकण्याचं काम चालू झालेलं आहे। तरी त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। वर्षानुवर्ष हा अनिलनगरचा भाग कॉटेज रोड आणि मांडव खडकी ते भुयाचा मारुती हा रोड आणि चेंबर लाईन एवढे त्रासदायक होते। ते अक्षय गंगेकर वार्ड क्रमांकचे आमचे नगरसेवक आहेत। त्यांनी पाठपुरावा करून एक 2-4 वर्ष पाठपुरावा चांगलाच केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो। आणि मुरुम ही जास्तीत जास्त टाकाव ही आमची रहिवासी राहणाऱ्यांची मागणी आहे। 20 वर्षापासून या भागामध्ये प्रभाग 1 मध्ये ड्रेनेजची समस्या ही गंभीर झाली होती आणि लोकांना या अडचणीचा सामना करावा त्याला त्या ठिकाणी करावा लागत होता। मग वेळोवेळी मागच्या कालखंडामध्ये मी आमच्या आई आम्ही दोघंही नगरसेवक असल्यामुळं त्या ठिकाणी पाठपुरावा करून ड्रेनेजचा तर विषय आपण त्या ठिकाणी कंप्लीट पूर्ण झालेला आहे। आणि राहिला विषय की ज्यावेळेस ड्रेनेजचं काम चालू झालं होतं त्यावेळेस रोड सगळा पूर्ण त्या ठिकाणी उकरला होता, म्हणजे उकरून सगळा खराब झाला होता रोड। मग आता कसं आहे वारीचं पिरियड आता चालू झालेला आहे आणि वारीच्या पिरियडमध्ये ह्या रोडला वारकऱ्यांची ये जा जास्त असते, वर्दळ जास्त असते। या अनुषंगाने आता कसं आहे मध्यंतरी आता पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी चिखल वगैरे भरपूर झाला होता आणि ह्याच अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी माहिती दिली की ह्या रोडचं चिखल वगैरे भरपूर झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला यायला त्रास होतो आहे। मग ही समजताच आपले नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय प्रशांत जाधव साहेब, बांधकाम विभागाचे आपले पवारसाहेब ह्यांना संपर्क केला असता यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून यांनी आपल्याला ताबडतोब ह्या ठिकाणी मुरुम हातरून देण्याचं काम ह्या ठिकाणी आजच्यापासून सुरू झालेलं आहे आणि ते पूर्ण कंप्लीट म्हणजे भुयाचा मारुती ते मांडव खडकी मंदिरापर्यंत हे काम आता सुरू झालं आणि या 2-3 दिवसात हे काम पूर्ण होईल आणि वारकरीसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी येण्यासाठी हा रोड ह्या ठिकाणी सुरू होईल। हा फक्त मुरुम टाकला जाणार आहे का त्याच्यावर काही डांबरीकरण खडीकरण वगैरे होणार? बरं, आता कसं आहे आत्ता तरी सध्या वारीचा पिरियड असल्यामुळे लगेच काय करता येणार नाही आपल्याला, कारण इथं आता ड्रेनेजची लाईन तर आत्ताच 15 दिवस झाले ड्रेनेजची लाईन ह्या ठिकाणी सुरू होऊन। मग आता वारीचं पिरियड असल्यामुळं आपण तात्पुरती तर हा रोड मुरुम वगैरे टाकून रोलिंग वगैरे करून आपण लोकांना देतो आहे, जेणेकरून वारकऱ्यांना जायला इकडं काय अडचण येणार नाही। आणि ह्या रोडसाठी आणि इथल्या पाईपलाईनसाठी, कारण इथं पाईपलाईनचं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे। मग पाईपलाईन आता ह्या चौकापर्यंत आलेली आहे खालच्या, त्यात आपण पाईपलाईनचं काम झाल्यानंतर साधारण ह्या पुढच्या 1-6 महिन्यात हे काम कंप्लीट होईल। कॉन्क्रीट रोडच आपण ह्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहे आणि हे रोड लवकरात लवकर ह्या ठिकाणी नगरपालिकेचं फंड वगैरे त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करतो आहे आपण की निधी उपलब्ध व्हायसाठी। आणि आता माननीय खासदार प्रणिती शिंदे ह्या आपल्या सोलापूर लोकसभेचे खासदार निवडून आल्यामुळं ह्या ठिकाणी त्यांच्याही निधीतनं आपल्याला काय निधी मिळतो आहे का ह्यासाठी सुद्धा माझा पाठपुरावा माननीय खासदार प्रणिती शिंदे ह्यांच्याकडे चालू आहे माझा, आणि भविष्यात मिळलं तर आपण हे काम लवकरात लवकर ठिकाणी पूर्ण करून घेऊ।